राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या विषयावरून वादंग माजला असताना आता महाराष्ट्रात मराठी भाषेची परिस्थिती फारशी सुखावह नसल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी बाणा घेऊन गेली कित्येक वर्ष लढतायत। आपली भाषा टिकली तरच महाराष्ट्र टिकेल आणि महाराष्ट्र टिकला तरच आपलं अस्तित्व टिकेल याची वेळोवेळी प्रत्येक भाषणातून राज ठाकरेंनी जाणीव करून दिली आहे। मराठी बोलणार नाही असा माज दाखवणाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी बऱ्याचदा मनसे स्टाईलनं चोप देऊन वठणीवर आणले। मात्र आपणच आपली मराठी भाषा कशी संपवतोय हे मराठी माणसाला त्यांनी दाखवून दिले। आणि अशातच आता मराठीत नापास होणाऱ्या मुलांची आकडेवारी समोर आल्यानंतर भयानक वास्तव समोर आले। ज्या वयात मराठी मनात रुजली पाहिजे, गवसली पाहिजे, तिथेच मुलं मराठीत नापास होणं ही गोष्ट चिंताजनक आहे। मागील वर्षी जुलै महिन्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं होतं। त्यावेळी महायुती सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द करत हे तापलेलं वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी सक्ती केली। मात्र प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाविरोधात अनेक संघटनांनी आवाज उठवल्यावर त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे। एकंदरीत राज्यात मराठी सक्तीसाठी प्रयत्न होताना दिसतायत। मात्र जाहीर 10वीच्या निकालात तब्बल 94,000 विद्यार्थी आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठी विषयात नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला। या परीक्षेत 92% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडणाऱ्यांपैकी तब्बल 80,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे नापास आहे। या परीक्षेत 35 विषयांपैकी 12 विषयांचा निकाल हा 100% लागला। मात्र ज्यावेळी प्रथम भाषा मराठी असणाऱ्या 10,87,699 विद्यार्थ्यांपैकी 80,803 विद्यार्थी म्हणजे जवळपास 7% विद्यार्थी नापास झाले आहेत। तसंच द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठीची निवड करणाऱ्या 4,13,917 विद्यार्थ्यांपैकी 13,741 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत। आगामी काळात ही मराठी भाषेच्या दृष्टीने चिंतेची बाब मानली जाते। शिक्षण तज्ञांच्या मते शुद्ध लेखनातील चुका आणि वाचनाचा अभाव यामुळे मराठी भाषेतील अनुत्तीर्णांची संख्या वाढली आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड आणि शिकवण्याच्या पद्धतीत बदल करावा। तसंच मराठी विषय 10वी पर्यंत अनिवार्य असलेल्या कायद्यात सुधारणा करून मराठी 12वी पर्यंत अनिवार्य करण्याची गरज शिक्षण तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे। 10वीच्या निकालात मराठी विषय हार्ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल हा शुक्रवारी जाहीर झाला। दरम्यान केंद्र सरकारनं मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि सर्वत्र मराठी भाषेचा बोलबाला सुरू झाला। मराठी भाषेला जगभरात पोहोचवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू झाले। विविध संमेलनं भरवत मराठी भाषेचा गौरव झाला। आणि असं असताना दुसरीकडे आपल्याच राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांची मराठी विषयातील गुणांची आकडेवारी पाहून आणखी चिंता वाढली आहे। 10वीच्या निकालात प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून परीक्षा देणारे राज्यातील तब्बल 80,803 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर मराठी भाषेची अवस्था काय आहे हे लक्षात येतंय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा मुद्दा गाजतोय। मात्र 10वीच्या निकालात अशा प्रकारे ही जी आकडेवारी आहे ती समोर आल्यानंतर मराठी भाषेत इतके विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत। मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना सुद्धा मातृभाषेतील ही घसरलेली जी गुणवत्ता आहे ती चिंतेचा विषय बनली आहे। इतर भाषांची स्थिती जर आपण पाहिली तर एकीकडे मराठीत दांडीगुल होत असताना दुसरीकडे गुजराती सारख्या भाषा निवडलेले विद्यार्थी 100% उत्तीर्ण झाले आहेत। महाराष्ट्र सरकारनं 17 एप्रिल 2026च्या निर्णयानुसार इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य केलाय आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडाचीही तरतूद आहे। या सक्तीनंतरही प्रथम भाषा म्हणून मराठी घेणारे अंदाजे 80,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि द्वितीय तृतीय भाषा म्हणून मराठी घेणारे सुमारे 13-14 विद्यार्थी नापास झाले, ज्यामुळे एकूण संख्या ही 94,000च्या वर गेली आहे। अनेक शिक्षण तज्ञ आणि पालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।
मराठी सक्ती केवळ कागदावर राहू नये तर शिक्षणाचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे, अशी खंत आणि अशी प्रतिक्रिया आणि अशी नाराजी आता पालक वर्गांमधून आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून समोर येते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.